तुम्ही याआधी कधी फुलं पाहिलीत का? तर ही आहेत आंबाड्याची फुलं आणि मी आज याची आंबट गोड अशी चटणी बनवणार आहे. याच्या ज्या पाकळ्या आहेत त्या काढून घ्यायच्या आणि त्याचे जे बोंड आहेत ते फेकून द्यायचे आहेत. या पाकळ्या स्वच्छ करून घ्यायच्या व स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या. त्यानंतर फोडणीसाठी मिरची आणि लसूण लागणार आहे, तर तो खलबत्त्यामध्ये मी बारीक करून घेतलेला आहे. तेल गरम करण्यासाठी ठेवलं, त्याच्यामध्ये मिरची आणि लसूण घातला, तो चांगल्या प्रकारे परतून घ्यायचा. मी ह्याच्यामध्ये हिरवी मिरची घातली, तुम्ही लाल चटणी सुद्धा घालू शकता. याला चांगल्या प्रकारे परतून घेतलं की त्यामध्ये जी आंबाड्याची फुलं होती ती घालायची आहेत आणि याला परतून घ्यायचं आहे. तेलामध्ये जेव्हा आपण ही आंबाड्याची फुलं घालतो तेव्हा ती पटकन मऊ होतात, त्याच्यामुळे ही चटणी पटकन शिजते. याच्यामध्ये चवीनुसार मीठ सुद्धा घालायचं आणि यामध्येच आता आपल्याला गूळ सुद्धा घालायचा आहे, कारण का या पाकळ्या ज्या आहेत त्या आंबट असतात. गूळ घातल्यामुळे आंबट गोड अशी चटणी खूप छान लागते. तर याला 1-2 मिनिट शिजवून घ्यायचं. तर खाण्यासाठी तयार आहे आंबाड्याच्या फुलांची चटणी. तुम्हाला ही जर कधी फुलं मिळाली तर ह्याची चटणी नक्की करून बघा आणि याआधी कधी तुम्ही ही फुलं पाहिलीत का हे मला कमेंट मध्ये